अख्ख्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमधील उद्योग क्षेत्रावर दिवसेंदिवस जे आहे ते परिणाम वाढताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि याच विषयावर बोलण्यासाठी मसिया संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड सर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, अनेक प्लॅन जे आहे ते छोटे मोठे बंद पडलेत, आजची काय परिस्थिती आहे वाळूज एमआयडीसीतली? कालपर्यंत आम्हाला वाटत होतं की थोडी काहीतरी अपेक्षा की इकडनं तिकडनं जमा करून होईल, परंतु काल आम्ही एक 4-5 प्लांटला व्हिजिट दिली तर तिथं एकदम स्मशान शांतता होती। त्यांनी बरेच हातपाय हलवून बघितले पण त्यांना कुठूनच गॅस उपलब्ध झाला नाही। आता आम्ही BPCLकडनं लवकरात लवकर कनेक्शन कसं करून घेता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। ज्या ज्या कंपन्यांना गॅस अत्यावश्यक आहेत, कारण त्यांनी सेटअप त्या गॅसच्या याने लावलेला आहे, तो त्याला इलेक्ट्रिकल भट्टीतून सुद्धा चालत नाही, कारण त्याच्यात ते काही केमिकल्स त्या गॅसमधनं त्याच्यात येतात, त्या हिशोबाने त्यांनी ते प्लांट लावलेले आहेत। तर आम्ही एक 2-4 दिवसात कसं ह्या पाईपलाईनद्वारे ज्या गॅस येत ते काम करून कसं पटकन संपवणे त्याच्या मागे आहेत। म्हणजे आज जर बघितलं तर आज किती प्लांट बंद पडले असतील, काय वाटतं? आता प्लांट किती बंद पडणं म्हणण्यापेक्षा ही सायकल चेन, ऑटो हब असल्यामुळे एका गाडीला जवळपास म्हणजे 22-23 हजार पार्ट लागतात। त्यातलं एक पार्ट जरी नसला तरी गाडी बनत नाही, तर एक पार्ट जरी कमी पडलं तर बाकीच्यांचं प्रोडक्शन करून काहीच फायदा नाही। त्याच्यामुळं काही जरी लोकांना वाटत असलं की बाबा कंपनीचा म्हणजे काही चालू आहे काही बंद, असं न करता ते फक्त काय इथं जो लेबर फोर्स आहेत याच्यासाठी स्किल मॅन पॉवर जे आहेत त्या लोकांना सुट्टी देणे, म्हणजे सुट्टी जर दिली तर ते कदाचित जातील, पुन्हा येणार नाही। ह्या दाखल्यानं आमचे लोक त्यांना तिथं सांभाळत आहेत, काहीतरी छोटं मोठं इकडनं तिकडनं प्रोडक्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते जास्त दिवस चालणार नाही, 1-2 दिवसात ते सगळं संपून जाईल। आता आपण बघतो की भारत पेट्रोलियमच्या पाईपलाईनच्या गॅसद्वारे जे आहे ते आता जोडणी सुरू आहे। साधारण किती प्लॅनला ही जोडणी होईल आणि काम कधीपर्यंत पूर्ण होईल? आता याच्यात आपण मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 15 लोकांशी आपण जवळपास कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत, त्यातले 10 कनेक्शन ते 1-2 दिवसात करून देत आहे कंप्लीट। त्याचं काम पण चालू आहे, काही ठिकाणी त्यांचे पाईपलाईन चार्ज नाही ते पण त्यांनी युद्ध पातळीवर घेतले होते। एक 2-4 दिवसात ते कनेक्शन होण्याची शक्यता आहे असं आम्हाला BPCLच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। बरं सर, गेल्या काही दिवसापासून प्लॅन बंद आहे, तर हे आकडा साधारणपणे नुकसान सांगता येईल का? नुकसान असं ते मी अंदाजे काही सांगू शकत नाही खरं तर, कारण ते 100-200-400 करोडच्या असं मोजण्यासारखं नाही आहे। तर आपल्याला GST भरताना निश्चित काय ते कळेल किती नुकसान, म्हणजे कमी प्रोडक्शन झालं आणि किती नुकसान झालं। पण याच निमित्ताने जे आहे ते या क्षेत्रात काम करणाऱ्या रोजगारांचा प्रश्नसुद्धा आता ऐरणीवर आला आहे। आता कसं आहे, रोजगारांना तर आम्हाला सांभाळणारच, त्यांना पगार देणं, सुट्टी दिली तर ते कदाचित पुन्हा गेले बाहेरचे तर ते येणार नाही संभाजीनगरला कदाचित, तर त्यामुळे आम्ही त्यांना काहीतरी वेगळ्या कामाला लावून किंवा त्यांना तिथं बसून का होत नाही, परंतु पगार त्यांना आम्ही देतो आहेत ते, कारण ते जर बाहेर आले, तुम्हाला माहिती की वाळूजमध्ये जवळपास 2.5 लाख कामगार आहेत, त्यातले अर्धे जरी आले 1 लाख 1.25 लाख कामगार बाहेर, तर बाहेर विचित्र पगार होऊ शकतो। त्याच्यामुळं आम्ही ते टाळतो आहे की त्यांना कंपन्यांमध्येच काहीतरी थोडंफार मेंटेनन्स असेल, काही साफसफाई असेल, त्या कामामध्ये एंगेज ठेवायचं आणि एक शिफ्टमध्ये सगळ्यांना बोलवायचं। बरं, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तुमच्यासोबत चर्चा केली होती सगळ्यांसोबत, त्यानंतर परत काही सरकारसोबत चर्चा झाली का? काही शिष्टमंडळांनी भेट घेतली का या संदर्भात तोडगा निघावा म्हणून? तसं काही झालं नाही आहे, कारण परवा दिवशी आमच्याशी भागवत कराड साहेबांबरोबर मीटिंग झाली, आमचे उपाध्यक्ष राहुल मुगले साहेब गेले होते, त्यांनी फक्त सांगितलं की आपण केंद्रीय मंत्र्यांशी भेटू, पण सध्या तरी मला वाटतं सरकारकडे पण तोडगा नाही, कारण त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, काय असं जाणून बुजून करतं असं काही प्रकार गव्हर्नमेंटचा नाही येतो, ती म्हणजे माणसाने माणसासाठी केलेली त्याला आघाती हे, त्याच्यामुळे ते काही करू शकत नाही त्यात सध्या तरी। निश्चित आपण बघतो आपल्यासोबत मसियाचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड होते। ज्या पद्धतीनं अख्ख्या देशात युद्ध सुरू आहे त्यामुळे ऑटो इंडस्ट्रीला लागलेला गॅस खंडित झाला आणि त्यामुळे याचा औद्योगिक क्षेत्रावर झालेला परिणाम त्यांनी आपल्यासोबत मांडला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।